8:46 बारामती विमानतळावरती जो अपघात झाला, म्हणजे असं म्हटलं जातं अपघात झाला, मी त्याला अपघात म्हणणार नाही, किंवा जी चर्चा आहे घातपाताची, मी त्याला घातपातही म्हणणार नाही, कारण घातपाताचा सुद्धा अर्थ लवकर समजत नाही लोकांना. ही एक सुनियोजित हत्या आहे. हा अजितदादा पवारांचा केलेला खून आहे असं त्या घातपाताचं विश्लेषण करताना समजतं. त्याचे काही पुरावे, भाजपचे काही म्हणतात की पुरावा द्यावा लागतो, पुरावा द्यावा लागतो. पुरावा म्हणजे काय? तर महाराष्ट्राच्या देशाच्या जनतेला अजून समजलेलं नाही की अजितदादा घरात बघून बाहेर पडल्यापासून त्यांच्या घराला सीसीटीव्ही फुटेज असेल, विमानतळाला सीसीटीव्ही फुटेज असेल, मुंबईच्या एअरपोर्टला ते सीसीटीव्ही फुटेज मिळालेलं आहे. जे पायलट ट्रॅफिक जॅम मध्ये अडकले, त्या ट्रॅफिक जॅम मध्ये कुठं अडकले? त्या चौकामध्ये सीसीटीव्ही फुटेज असेल, कुठली जिथं ट्रॅफिक जाम झाली मुंबईमध्ये सकाळी 6 वाजता, त्या ट्रॅफिक जामचे किंवा त्या भागातल्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ते आमच्या लोकांना मिळालं नाही. डिसेंबर किंवा नोव्हेंबरमध्ये 2025च्या या वैमानिकांचा, या पायलट लोकांचा 50 कोटीचा विमा काढला. याचं कारण काय? 10 ते 15 कोटीची किंमत कबाडमध्ये असलेले विमान, भंगारमध्ये चाललेलं विमान, याचा 251 कोटीचा विमा काढलेला आहे. याचं कारण काय? ब्लॅक बॉक्स. काही जणांनी सांगितलं, मागं चर्चा झाली, मीडियाला आलं की DGCA किंवा कोणी सांगितलं की ब्लॅक बॉक्स जळालेला आहे. तेलला असलेला ब्लॅक बॉक्स, जर तेल सुरक्षित आहे, त्या विमानाची सेफ्टी शिल्लक आहे, तर त्यातला ब्लॅक बॉक्स जळाला. जो ब्लॅक बॉक्स केवळ आणि केवळ याच कारणासाठी म्हणला असतो की विमान अपघात होण्याची शक्यता आहे हे गृहीत धरून विमान अपघात का झाला ही माहिती नंतरच्या काळात लोकांना समजण्यासाठीच ब्लॅक बॉक्स बनवला जातो. याबाबत जळाला असं सांगितलं जातं की तो जळू शकत नाही, हे सगळ्यांना माहिती आहे, विज्ञानानं सिद्ध केलंय, किंवा त्याची बनावट त्याची प्रकारची असते की त्याला तो जळू शकत नाही कुठल्या परिस्थितीमध्ये, किंवा 6000 मीटर खोल पाण्यामध्ये प्रेशर खाली सुद्धा त्याला काही होत नाही. अशा परिस्थितीमध्ये जे स्टेटमेंट आलं की जळाला. आता ह्याच्यापेक्षा आणखीन काय पुरावे पाहिजेत? लोकांच्या मनात संशय. एक व्यक्ती महाराष्ट्रामधला नाही, जो असेल तो खूपच मूर्ख बुद्धीचा असेल, खूपच गाढव असेल लोक माणूस की ज्याला अजितदादांच्या हत्येबद्दल शंका येत नाही, घातपाताबद्दल शंका येत नाही. तो एकतर मूर्ख असेल किंवा मुद्दाम करत असेल. आणि काल DGCAचा अहवाल आला, त्याच्यामध्ये VSR कंपनीवरती काही काळासाठी बंदी घातली. त्यांची 25च्या आसपास विमान आहेत. एका कंपनीच्या म्हणजे लेअरजेटची जे त्यांच्याकडे 5 विमान आहेत, त्या कंपनीवरती किंवा त्या विमानावरती त्यांनी उड्डाण करण्यासाठी बंदी घातली. म्हणजे बाकीचे 20 विमानं त्यांची उडणार आहेत. म्हणजे जी कंपनीत संशयाच्या भोवऱ्यामध्ये आहे, ज्या कंपनीत भ्रष्टाचार करून किंवा देणं घेणं करून DGCA बरोबर किंवा कोण अधिकारी असतील सरकारमधले त्यांच्याबरोबर व्यवहार करून जर तसा अहवाल येत असेल की त्याच्यामध्ये दोष आहे, त्या नियमांचं उल्लंघन केलंय DGCAच्या VSR कंपनीनं, तर त्या एका 4-5 विमानांवर बंदी घातली. पण याचा अर्थ दुसरा काय होतो की कंपनीला बंदी घातली, ठीक आहे. याचा दुसरा अर्थ काय होतो की ते कंपनी फॉल्टी आहे, ती कंपनी दोषी आहे. आणि त्या अहवालामध्ये किंवा त्या नोटीसमध्ये त्यांना पुन्हा ती बंदी उठवण्यात येईल अशाही गोष्टी त्या नोटीसमध्ये लिहिलेल्या आहेत. म्हणजे त्या कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. आता हे माहिती मिळाल्यानंतर रोहितदादा पवार सकाळी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनला गेले आणि तिथं त्यांनी पोलिसांनी स्पष्ट नकार दिला की आम्ही FIR घेणार नाही.
आता सर्वसामान्य लोकांना माहित नाही. अपघात झाला, आपल्या इथं हायवे रोडला अपघात झाला, रोडला अपघात झाला. तो अपघात झाल्यावरती दोषी कोण असेल तो नंतरची गोष्ट आहे, तो तपासाचा भाग आहे. परंतु अपघात हा एफआयआर रजिस्टर होतो, हा साधा कायदा भारतामध्ये आहे. आणि ही गोष्ट साध्यातल्या साध्या पोलिसांना सुद्धा माहिती आहे, कॉन्स्टेबल सुद्धा ह्या गोष्टी माहिती आहेत. डीसीपी मुंबईचे मुंडे नावाचे ते सांगतात की आम्ही एफआयआर दाखल करणार नाही. अपघात झाल्यावरती एफआयआर दाखल करणं हे कर्तव्य आहे, अधिकार नाही. डीसीपी म्हणले की आमचा अधिकार आहे, आम्ही दाखल करायची का नाही. तुझा अधिकार तुझ्या बापाचं राज्य आहे का? तुझा अधिकार नाही. कायद्याच्या अधीन तू आहेस, संविधानाच्या अधीन कायदा आहे, कायद्याच्या अधीन तो डीसीपी आहे किंवा सर्व आपण मशिनरी आहे, पोलीस असतील, प्रशासन असेल किंवा सर्व नागरिक आहेत, ते संविधानाच्या आणि कायद्याच्या अधीन आहेत. तुझा अधिकार नाही, तुझ्या बापांना नाही द्यायला कायदा. भारतीय लोकांनी संसदेमध्ये बीएनएस कायदा नवीन पारित केलेला आहे, सीआरपीसी बंद करून. एफआयआर घेणं हे कर्तव्य आहे, अधिकार नाही. अधिकार आहे पोलिसांचा, तो घ्यायची काय ठरवायचं, तसं नाही, घेतलीच पाहिजे एफआयआर. आणि सर्वसामान्य लोकांची एफआयआर घेतली पाहिजे, कुणाची एफआयआर घेतली पाहिजे जर त्यात गुन्हा घडला असेल. आणि अपघात हा गुन्हा आहे, अपघात हा कायद्यानं गुन्हा आहे. त्या तपासामध्ये नंतर निष्पन्न होईल. तुलनेनं शिक्षा कमी असते अपघातामध्ये, परंतु अपघात गुन्हा नोंदवला जातो. तर जर पोलीस यंत्रणा मुंबईमधली अशी म्हणत असेल की आम्ही एफआयआर घेणार नाही, तर रोहितदादांनी एक काल मागाशी थोड्या वेळापूर्वी सांगितलं की आम्ही बारामती पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता बारामती पोलीस स्टेशनला एफआयआर दाखल करण्याचं नियोजन रोहितदादांनी केलं आहे. उद्या आम्ही इंदापूर तहसील कार्यालयासमोर लाक्षणिक उपोषणाचा कार्यक्रम याच मुद्द्यावरती घेतला होता, तो आम्ही काही काळासाठी स्थगित करतोय. त्याच्या संदर्भातील तारीख आम्ही नंतर कळू. परंतु आंदोलन होणार जर व्यवस्थित तपास, निष्पक्ष तपास आणि लोकांच्या समोर पारदर्शक, म्हणजे लोकांना दिसला पाहिजे. पारदर्शकचा अर्थ काय, तर तुम्ही काय करता हे आम्हाला समजलं पाहिजे, लोकांना समजलं पाहिजे, अजितदादांच्यावर प्रेम करणाऱ्या लोकांच्यावर समजलं पाहिजे. मी अजितदादांना उपमुख्यमंत्री मानत नाही. अजितदादा हे उपमुख्यमंत्र्यापेक्षा कितीतरी पटीनं महान व्यक्ती आहेत. ते उपमुख्यमंत्री पद जे आहे ते त्यांच्या दृष्टीनं फालतू गोष्ट आहे, ते लोकनेते आहेत. अशा व्यक्तीच्या बाबत जर प्रशासनाची, पोलिसांची भूमिका अशी असेल आणि सरकार त्यावरती काहीच बोलत नसेल, गृहमंत्री फडणवीस साहेब त्यावर काहीच बोलत नसेल, तर मग आमच्या मनामध्ये शंका येते की काय फडणवीस साहेब त्या डीजीसीआयला किंवा VSRL कंपनीला किंवा भाजप सरकार, केंद्र सरकार असेल, हे त्यांना पाठीशी घालते का? आणि उद्या जर एफआयआर नाही घेतली, मुदतीत चौकशी नाही झाली, टाइम मुदत असते, कायद्यानं मुदत दिली, किती महिन्यात तपास झाला पाहिजे, 9 दिवसाच्या तपास झाला पाहिजे कायदेशीर दृष्ट्या कुठल्याही घटनेचा. जर तपास नाही झाला तर कोर्टात त्यांना मुदत मागवून वाढवून घ्यावी लागली. आम्ही 9 दिवसाच्या तपास पूर्ण होत नाही, आम्हाला आणखी मुदत द्या म्हणून. ठीक आहे, आता 1 महिना होत आला अपघाताला, गुन्ह्याला किंवा हत्येला. उद्याचं आंदोलन आम्ही काही काळासाठी स्थगित करत आहोत. रोहितदादांचा मगाशी निरोप आला. उद्या त्यांनी बारामतीला कार्यकर्त्यांना बोललं आहे. माझी विनंती आहे की जे दादांचे प्रेमी असतील त्या लोकांनी सुद्धा आपण एफआयआर दाखल करण्यासाठी तिथं आलं पाहिजे. तुमचा काही प्रश्न असेल तर विचारा. आता दादांचं जे विमान 28 तारखेला तिथं अपघात झाला विमानाचा बारामतीमध्ये, तर त्या ठिकाणी काही प्रत्यक्षदर्शी लोकांनी असं सांगितलं की विमानाचा वरती स्फोट झाला होता आणि ते खाली पडलं होतं, आणि खाली पडल्यावरती 2-3 वेळा स्फोट झाला. ह्याच्यामध्ये नेमकं ठामपणे घातपात असू शकतं असं तुम्हाला वाटतंय का? म्हणजे आता तुम्ही आता तर सांगितलेलंच आहे. जे मूर्ख लोक, मी काय सांगितले की ते मूर्खच लोक आहेत ज्यांना हे रोहितदादांनी किंवा हे स्पष्ट राहिलं आहे की सीसीटीव्ही पुढे दादांचं दाखवत नाहीत, ब्लॅक बॉक्स वाढायला म्हणतायत, ट्रॅफिक जाम कुठं होते ते सांगत नाहीत, त्या पायलटला उशीर झाला, ट्रॅफिक जाम झाली. मला मग असे समजले की
पायलटला पॅसेंजरला आता आपण एअरपोर्टला जातो 2 तासा अगोदर जावं लागतं एअरपोर्टला, पण पायलटला 4 तास अगोदर जावं लागतं. त्याच्या टेस्ट केल्या जातात, ब्लड टेस्ट असतील किंवा त्यांनी काय अल्कोहोल घेतलंय का ह्याची टेस्ट असेल, त्याची झोप झाली का याची टेस्ट असेल, त्यासाठी त्याला 4 तास अगोदर बोलवलं जातं. त्याची टेस्ट झाली का, त्याचे काही व्हिडिओ आहेत का, कारण तिथं एअरपोर्टला प्रत्येक ठिकाणी CCTV असतं. हे मागतं, हे पुरावे आहेत हे जे दाखवले जात नाहीत. मग तुम्ही दाखवत नाही हा एक पुरावा आहे की ही हत्या आहे. आता विमान स्फोट झाले न झाले तो गौण मुद्दा आहे. किती झाले, 3 झाले, 4 झाले, पण हे दाखवत नाही त्याचा अर्थ काय की ही हत्या आहे. तुम्ही दाखवा, आम्ही मान्य करू अपघात आहे. एका रात्रीमध्ये अजितदादांच्या विमानाचे पायलट अचानक कसं काय असं बदलू शकतात? तो तर प्रश्न आहे ना, त्यावर आम्ही तेच सांगतोय ना लोकांना. वकील साहेब, आता तुम्ही थोड्या वेळ म्हणता की मुंबईमध्ये FIR दाखल करण्यासाठी गेले, तिथल्या DGंनी घेतली नाही. तर ते FIR ज्या ठिकाणी गुन्हा घडलाय तिथल्या हद्दीत देता येते का कुठल्या पण पोलीस स्टेशनला कुठले पण देतो? कुठल्याही पोलीस स्टेशनला, महाराष्ट्रातल्या नाही भारतातल्या कुठल्याही पोलीस स्टेशनला FIR देता येते. गुन्हा कुठं जरी घडला कुठेही घडला गुन्हा देता येते. झिरोने तिथं नोंद होतो, संबंधित पोलीस स्टेशन जिथं गुन्ह्याचं सगळ्या कार्यक्षेत्र आहे पोलिसांचं. आता पुणे बारामती एअरपोर्ट ज्या कार्यक्षेत्रामध्ये येतं, बारामती ग्रामीण पोलीस स्टेशन, तिथं आली असती FIR. विधानसभेचं अधिवेशन चालू असल्यामुळे कधी दादा म्हणले असते की आपण ती FIR दाखल करू. ती FIR बारामतीला आली असती पोलिसांच्या चौकशीला. आता तिथं नाही घेतली, आता उद्या आम्ही बारामतीला FIR दाखल करायला चाललोय. आता सध्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहेत आणि त्या काही भाजपची पदाधिकारी असतील, नेते असतील मोठमोठे, ते ह्या प्रकरणाकडे पाहिजे तेवढ्या गांभीर्याने बघत नाहीत. कारण हवाई वाहतूक मंत्री केंद्रीय, म्हणून तर भाजपवर संशय लागलाय. ते भाजपचे लोक ट्रोल करतात अजितदादांना. असे शेलार असतील किंवा विखे पाटील असतील किंवा त्यांचे कार्यकर्ते असतील, ते ट्रोल करायला लागलेत. तुम्हाला काय घेऊन दे नाही, तुम्हाला काय अडचण आहे ते. आम्ही चौकशीची मागणी करतोय, तुम्हाला काय अडचण यायची कारण आहे, तुम्हाला वाईट वाटायचं काय कारण आहे, तुम्ही ट्रोल करायचं काय कारण आहे. तुम्ही ज्या अर्थी ट्रोल करताय त्या अर्थी तुमचा खात आहे का ह्याच्यामध्ये, असा सर्वसामान्य लोकांना प्रश्न पडायला लागला. सर्वसामान्यांना तोच तर प्रश्न आता म्हणूनच प्रश्न पडायला लागला सर्वसामान्य लोकांना. तुम्ही ट्रोल करताय किंवा मौन धारण केले भाजपच्या नेत्यांनी किंवा विरोध करताय चौकशीला, मग आम्हाला तुमच्याबद्दल संशय आला. या संदर्भात केंद्रीय मंत्र्यांनी स्वतः खुलासा केला पाहिजे. पुढे येऊन प्राथमिक जबाबदारी त्यांची आहे. याला पाहिजे तुम्ही पत्रकार त्यांना जावा विचारा की तुम्ही का खुलासा करत नाही. ह्या सर्व खुलाशासंदर्भात कमीत कमी बारामती तालुका, दौंड, इंदापूर, पुरंदर हे तालुके तर बंदची हाक होईल का येणाऱ्या काळात? ह्या संदर्भामध्ये रोहिदादा, सुप्रियाताई सुळे किंवा आणखी हर्षवर्धन पाटील भाऊ असतील किंवा बर्डे मामा असतील, यांच्याबरोबर सगळ्यांची चर्चा होईल. वरिष्ठ नेते निर्णय घेतील, त्याप्रमाणे आम्ही कार्यकर्ते लोक, पदाधिकारी लोक काम करू. आंदोलनासंदर्भात बंद असेल, मोर्चा असेल, रास्ता रोको असेल, काय असेल ते या सगळ्यांच्यावर चर्चा करून होईल. आता आज मुंबईमध्ये गुन्हा दाखल करून घेतलेला नाही, मग उद्याच्याला बारामतीमध्ये करायचं म्हणताय तुम्ही. बारामतीमध्ये पण नाही घेतला तर पुढे काय करणार? कोर्टात दाखल करता येईल, प्रायव्हेट कंप्लेंट कोर्टात दाखल करता येते. परंतु त्यातून पोलिसांचा दृष्टिकोन आणि गृहमंत्र्यांचा दृष्टिकोन समजेल. कोर्टात तर 100% दाखल होणार गुन्हा. कुठतरी पोलीस प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केल्यावरती कोर्टामध्ये आम्ही बाजू मांडली, कोर्टामध्ये कोर्ट ऐकून गेलं आणि कोर्ट आदेश करेल गुन्हा दाखल करायचा. परंतु त्या अगोदर पोलिसांची भूमिका काय, फडणवीसांच्या गृहमंत्रालयाची भूमिका काय, हे आम्हाला समजेल उद्या. कुठतरी अप्रत्यक्षपणे गृह खात्याचा दबाव असं वाटतंय पोलिसांवर. आता तुम्हाला जे वाटते ते सगळ्यांना वाटते. अनुमान मानतो ना माणूस, सर्वसामान्य लोकांना एक अनुमान प्रामाणिक असतं. एखादी घटना घडत असेल तर त्याच्यामुळे काय कारण असावं. मग तुम्हाला जर वाटत असेल तर सगळ्याला वाटतं, मला तेच वाटतं. ओके, धन्यवाद. किती म्हणतो